नमस्कार मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेबद्दल आपल्याला काही बरेच प्रश्न आहेत. काही लोकांमध्ये गैरसमज आहेत, कोणाचे काही डाऊट्स आहेत. त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे कर्ज देतं का? आमच्या इथल्या बँक आम्हाला लोन देत नाहीत, तर आम्ही काय करायचं? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची सध्या स्कीम चालू आहे का? त्याचा व्याज परतावा नक्की मिळतो का? जर मिळत नाही तर का मिळत नाही, आणि जर मिळतो तर कधी मिळतो? असे अनेक प्रश्न आपल्याला सतावत असतात आणि याच प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर देणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर आताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. सर्व मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला आपला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे कर्ज देतं का? तर मित्रांनो, सरळ उत्तर देतो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे कोणतंही कर्ज देत नाही. तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे तुम्ही बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज 12% मर्यादेपर्यंत तुम्हाला परत देते. याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ कोणत्याही प्रकारचं कर्ज तुम्हाला देत नाही. तुम्हाला कर्ज हे तुमच्या लोकल बँकेमधून घ्यायचं आहे आणि त्या बँकेनं दिलेल्या कर्जावरील व्याज हे तुम्हाला महामंडळ परत देणार आहे. तर आपला प्रश्न हा पहिला क्लिअर झाला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे कर्ज देत नाही तर व्याजाचा परतावा देते. आता याच्यानंतर आपल्याला त्याला लागूनच दुसरा प्रश्न येतो, तो म्हणजे आता आमच्या इथल्या लोकलच्या बँका आम्हाला लोन देत नाही, तर आम्ही काय करायचं? कुणाकडे जायचं? मग योजनेची मंजुरी आली तर नुसतं आम्हाला त्याचा फायदा काय? लोन बँकेनं देतच नाहीत, बँका आमच्या इथलं लोन देतच नाहीत, त्यासाठी आम्ही काय करायचं? तर मित्रांनो, तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. कारण बँका हे लोन देण्यासाठीच बसलेल्या आहेत. त्यांनी बँक चालू केली आहे म्हणजे त्यांना लोन देणं भागच आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बँकेपर्यंत जाता? बँकेत गेल्यानंतर तुम्ही काय प्रश्न विचारता? तुम्हाला नक्की तुमचे प्रोफाईल स्ट्रॉंग आहे का? तुमचं सिबिल व्यवस्थित आहे का? अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी बँक चेक करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला बँक हे लोन देते. जर तुम्ही प्रश्नच चुकीचा विचारत असाल, तुम्ही बँकेकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देत नसाल, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही व्यवस्थित तयार केलेला नसेल, तुमचं सिबिल खराब असेल, तुमच्या सिबिलमध्ये ओव्हरड्यू दिसत असतील, किंवा तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्याबद्दल जर तुम्हाला व्यवस्थित माहिती नसेल, तर तुम्हाला बँक ही लोन देणार नाही. तर तुमचा हा पण प्रश्न क्लिअर झाला की बँक लोन देत नाही. तर बँक ही लोन देण्यासाठीच बसलेली आहे. बँकेला लोन देणं बंधनकारक आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित तुमची फाईल सर्व व्यवस्थित तयार करा, तुमचं सिबिल व्यवस्थित आहे का चेक करा, बिझनेसबद्दल तुम्ही सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टची तुम्ही स्वतः व्यवस्थित माहिती घ्या आणि त्याच्यानंतर बँकेत तुम्ही जा आणि तुमचा प्रोजेक्ट व्यवस्थित बँक मॅनेजरला एक्सप्लेन करा. त्यानंतर बँक हे तुम्हाला 100% कर्ज देईल. तर इथं तुमचा दुसराही प्रश्न क्लिअर झाला की बँक लोन देत नाही, तर त्यासाठी काय करायचं? आता आपला तिसरा प्रश्न असा आहे की बँकेने दिलेल्या कर्जावरील व्याज परतावा आपल्याला नक्की मिळतो का? आणि जर मिळतो तर कधी मिळतो? आणि जर मिळत नाही तर का मिळत नाही? तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेतून जर कर्ज घेतलं तर त्या कर्जावरील व्याज हे तुम्हाला 100% परत दिलं जातं. ते 12% मर्यादेपर्यंत दिलं जातं. तर आता याच्यामध्ये तुम्हाला व्याज परतावा हा कधी मिळतो आणि किती मिळतो? मित्रांनो, तुम्हाला बँकेने कर्ज दिलं, तुमचा व्यवसाय सुरू झाला. व्यवसाय सुरू झाल्यानंतर तुमचा महिन्याला तुम्ही बँकेमध्ये तुमचा EMI भरता. EMI हा तुम्हाला मुद्दल आणि व्याज असं दोन्ही एकत्र करून तुम्हाला EMI हा बँकेचा भरावा लागतो. तुम्ही EMI दिल्यानंतर तुम्हाला बँकेकडून बँकेचं बँक स्टेटमेंट, बँकेचं रिपेमेंट शेड्यूल, बँकेचं सँक्शन लेटर, त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचा फोटो
तुमचं व्यवसायाचं लायसन्स, उद्यम आधार किंवा शॉप ॲक्ट लायसन हे सर्व तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला माहिती अपडेट करायची आहे. अपडेट केल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्ही आज माहिती अपडेट केली आणि उद्या लगेच तुम्हाला व्याजाचा परतावा मिळेल, तर ही जर तुमची अपेक्षा असेल तर असं होत नाही मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला साधारण 3 ते 4 महिन्याचा कालावधी हा जाऊ शकतो. मग याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला तुमचा व्याजाचा परतावा अपलोड करा किंवा तुम्ही 3 महिन्यातून एकदा तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी तरी तुमचे व्याज परत येण्यासाठी जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही गडबड करू नका. तुमचा व्याजाचा परतावा तुम्ही दर 3 महिन्यातून एकदा डॉक्युमेंट सगळे अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचं व्याज हे तुम्हाला परत मिळेल. आणि आता काही जण म्हणतील की आम्ही 6-6 महिने झाले, 1-1 वर्ष झालं पण आमचं व्याज परत मिळत नाही. तर मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवरती जा, तुमची प्रोफाईल लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तिथं चेक करा की तुमच्या व्याजाच्या परताव्याचं स्टेटस काय दाखवते, कशामुळे होल्ड आहे, तुम्ही डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित भरलेत का, फिल केलेत का व्यवस्थित, काही डॉक्युमेंट चुकलेत का, काही क्वेरी पडले का, हे सर्व एकदा चेक करा. आणि जर काही क्वेरी असतील तर त्या तुम्ही क्लिअर करा. त्याच्यानंतर तुमचा व्याजाचा परतावा हा येऊन जाईल. आता याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना चालू आहे का? आता बऱ्याच लोकांना बाहेर अफवा पसरवल्या जात आहेत की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे सध्या बंद आहे. त्याच्यामधून कोणालाही LOI भेटत नाही आहेत. LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट, म्हणजेच महामंडळाची मंजुरी पत्र हे सध्या भेटत नाही आहे. तर याच्यासाठी काय करायचं, का सध्या खरंच बंद आहे? तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं मंजुरी पत्र हे सध्या फक्त व्हेकलसाठी बंद आहे. म्हणजे तुम्हाला कमर्शियल व्हेकल जर घ्यायचं असेल तर त्यासाठी फक्त LOI हे भेटत नाही आहेत. वाहन सोडून तुम्ही कोणताही दुसरा व्यवसाय सुरू करणार असाल किंवा तुमचा चालू व्यवसाय वाढवणार असाल तर त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून तुम्हाला मंजुरी ही दिली जात आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. फक्त एवढंच आहे की सध्या LOI येण्यासाठी थोडा कालावधी जास्त लागत आहे, कारण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं नवीन ॲप हे सुद्धा लॉन्च होत आहे. त्याच्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत असतात आणि काही डाटा त्यांना व्यवस्थित ॲपमध्ये सुद्धा अपलोड करायचा आहे. त्याच्यामुळे सध्या थोडासा वेळ लागू शकतो. त्याच्यामध्ये 1 महिना 1.5 महिनासुद्धा तुमचं मंजुरी पत्र येण्यासाठी जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये तेवढं पेशन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. LOI हे पूर्णपणे मिळत आहेत. फक्त वाहन व्यवसायासाठी तुम्हाला मंजुरी पत्र भेटत नाही आहे. तर हा तुमचा लास्टचा क्वेश्चनसुद्धा इथे क्लिअर झालेला आहे. तर मित्रांनो, बँकेत जाताना तुम्हाला नक्की काय पूर्तता करायची आहे, तुम्ही बँकेत जाताना काय प्रश्नांची तयारी करून जायचं आहे, तुम्ही बँकेत गेल्यानंतर काय प्रश्न चुकीचे बोलता किंवा काय माहिती चुकीची देता, तिथं तुम्हाला व्यवस्थित काय माहिती द्यायची आहे, याबद्दल मी पुढचा व्हिडिओ सविस्तर बनवणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला मेसेज करा की सर या विषयावरती सुद्धा व्हिडिओ बनवा. मी तुम्हाला त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवेन. पण त्याच्यासाठी आपल्या ह्या व्हिडिओला कमीत कमी 50 कमेंट आल्या पाहिजेत. त्यावेळेसच मी तुम्हाला हा पुढच्या माहितीचा व्हिडिओ हा मी बनवेन आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सर्व मराठी बांधवांपर्यंत, आणि ज्यांना अण्णासाहेब पाटील योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओची लिंक किंवा पुढच्या व्हिडिओची अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.